शेवटच्या अखेरच्या रजनीमध्ये पुनश्च एकदा जे प्रेक्षक ऑनलाईन आणि मैदानामध्ये आमच्यासोबत जोडले गेलेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मॅच क्रमांक 1 मध्ये आपण पाहिला ज्या ठिकाणी जय हनुमान टेंबिवली त्यांच्या विपक्षामध्ये रणजित स्पोर्ट्स कासार वडवली पिछेहाट झाली। यावेळेस मात्र रणजित स्पोर्ट्स कासार वडवलीची ज्या ठिकाणी बॅकफुटवर जावं लागलं आणि खूप चांगला खेळ जय हनुमान टेंबिवलीने दाखवला। दुसऱ्या मॅच कडे जाऊया ज्या ठिकाणी व्यासपीठावरती असलेले आदरणीय सन्माननीय कन्ननजी मोनी आणि आदरणीय सन्माननीय मुस्तफा भाई यांचा मॅक मॉन्स्टर्स धाकटी डहाणू हा संघ इन ॲक्शन पाहायला मिळेल। मॅक मॉन्स्टर्स म्हटलं की आम्हाला कामन परिसरातील कामन प्रीमियर लीग दरम्यानचा मॅक मॉन्स्टर्स हा देखील संघ आठवतो ज्या ठिकाणी कामन प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या माध्यमातून देखील संघ आपल्याला पाहायला मिळतो। ते आदरणीय सन्माननीय कन्ननजी मोनी आणि आदरणीय मुस्तफा भाई हे देखील उपस्थित आहेत। आपलं देखील मनपूर्वक स्वागत। टेंबिवली टीम आपण जायचं नाही आहे, कदाचित लगेच तुमचा सामना खेळवला जाईल। टेंबिवली टीम आपण कुठे जायचं नाही आहे। आपण बघतोय आपल्या मुख्य मंचावर माननीय श्री हितेश म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान केला जाईल। रोशन पाटील यांना विनंती आहे। रोशन पाटील यांना विनंती आहे, रोशन पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। हितेश म्हात्रे माननीय श्री हितेश म्हात्रे यांचा स्वागत सन्मान आपण करतो। आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। रोशन पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय हितेश म्हात्रे यांचा। त्यानंतर मॅक मॉन्स्टर टीमचे ऑनर मुस्तफा भाई आणि कन्नन मोनी त्यांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत। आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। गणेश मोरेश्वर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जाईल। मॅक मॉन्स्टर टीमचे ऑनर कन्नन मोनी आणि मुस्तफा भाई यांचा हा सन्मान केला जाईल। हा सन्मान केला जातोय कन्नन मोनी आणि मुस्तफा भाई गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर अखिल शेख सुद्धा आलेले आहेत, थोडा उशिरा आले। अखिल शेख एक मिनिट थांबा, एक अखिल शेख आपला सुद्धा फोटो एक ऑनर मात्र राहिलेला होता। या वेलकम किरण पाटील आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या टीआर ट्रॉफी मध्ये, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत, वेलकम। जाऊया आपण मॅच कडे। अखिल शेख यांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत। अखिल शेख यांचं सुद्धा स्वागत सन्मान केला जाईल। आपलं सुद्धा टीआर ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत आहे। त्यांचा जो संघ आहे मॅक मॉन्स्टर या नावाने दिसतो आपल्याला धाकटी डहाणू। मॅचला होते सुरुवात। कमेंट्री बॉक्स मध्ये आहेत दीपेश माने। पहिला बॉल शफल झाल्यामुळे यावेळेस मात्र पंचांनी हा निर्णय लीगल बॉल असा कळवला। प्रतीकला वाटलं की कुठेतरी जास्त बाहेर हाताळलाय चेंडू आणि तदनंतर मात्र सोडण्याचा विचार त्याने केला, परंतु अगोदरच शफल झाला होता। चला दुसऱ्या मॅच कडे पाहतोय आपण ज्या ठिकाणी मॅक मॉन्स्टर धाकटी डहाणू गोलंदाजी करतोय तर फलंदाजी करतोय जय बजरंग कारिवली। 12th मॅन धाकटी डहाणू। यावेळेसचा बॉल अधिक बाहेर चालला, पंच वळतील यावेळेस मात्र वाईट चिखोण दाखवतात। अतिरिक्त एका धावेने धावफलकावरती धावांचा श्री गणेशा होतोय। प्रीतम बारी ताई पॅकर्स पलघर आणि तदनंतर मात्र वेगवेगळ्या ओपनच्या संघामध्ये गोलंदाजी करण्याकरिता तो प्रीतम आपल्याला पाहायला मिळतोय। मूळचा धाकटी डहाणू तालुका डहाणू परिसरातील हा खेळाडू आज मात्र दाखल झालाय कामण परिसरामध्ये। यावेळेचा बॉल खोलात टाकला, प्रतीकनं खोदून काढला, डीप मध्ये चालला चेंडू अलॉंग विथ द कार्पेट, क्षेत्ररक्षक फील्ड करेल, तद्वर केवळ एका धावेचा यावेळेस मात्र मुनाफा बॅटमधून बॅटर प्रतीकच्या पहिली धाव धावफलकावरती आणि
पहिली धाव बॅटमधून येत असताना टीम कारिवली करिता. कारिवली म्हटलं की भिवंडी परिसरातील हा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिलात तर पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणूचा संघ. धाकटी डहाणू म्हटलं की समुद्राच्या अगदी कुशीत वसलेलं हे गाव. यष्टांच्या मागे जर आपण पाहिलात तर मयूरला आपण पाहतोय. मिड ऑफ वरती करण अंबिरे. पुन्हा एकदा प्रीतम बारी सज्ज होत असताना यावेळीचा बॉल हलक्या हातानं ढकलण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली पोहोचेल. परतावं लागेल बॅटर अक्षयला. विकेटचं पतन. पहा रिप्ले मध्ये जर तुम्ही पाहिलात ना तर चिप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. केवळ चेंडूला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु चांगला टाइम झाला बॉल. अक्षय थोडासा नाराज आहे की मनातल्या मनात तो म्हणतो या चेंडूवरती प्रहार केला असं तर बरं झालं असतं. असंच काहीच त्याची मनाची अवस्था सांगते. परंतु यावेळेस मात्र परतावं लागेल त्याला. मैदानाच्या आतमध्ये विवेक नाईक इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता विवेक नाईक दाखल होतील. हे बदललेलं क्रिकेट आहे मित्रांनो. आजच्या या क्रिकेटमध्ये क्रिकेटची परिभाषा बदलली आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट. येस, वेलकम प्रमोदजी शेडगे सरांचं देखील शुभ आगमन झालंय. प्रमोद सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. या अगोदर एक दिवस आपण प्रमोद सरांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकलाय. आज पुन्हा एकदा शेवटच्या अखेरच्या दिवसाकरिता त्यांना आपण या कॉम्बॉक्समध्ये जॉईन होताना पाहणार आहोत. त्यांचं देखील करूया स्वागत. न्यू बॅटर इन झालेत विवेक नाईक. 2 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झाला. मागची जर आठवण तुम्ही काढली तर मागच्या सामन्यामध्ये धावांचा अगदी दुष्काळ पाहायला मिळाला दोन्ही इनिंग मध्ये. परंतु तसं आता होणार आहे का? आखूड टप्प्याचा बॉल उडवण्याचा प्रयत्न. बॅटची वरची काढा घेऊन वेगानं चाललाय चेंडू. बाउंड्री लाईनच्या दिशेनं लॉंग स्टॉप क्लिअर करत असताना 1 बाउंड सीमा पार. TR ट्रॉफी चौकार. धावफलकावरती 6 धावा. एक गडी माघारी परतल्यानंतर चांगली सुरुवात आल्या बॅटर विवेकच्या बॅटमधून आलेला हा चौकार. यावेळेस मात्र थोडस पुन्हा एकदा प्रीतम बारी सज्ज होत असताना स्ट्रायकरकडे विवेक करिता. यावेळेचा चेंडू खोलात टाकला होता डीप मध्ये. याकरिता खेळाडू तैनात केलाय. एक्स्ट्रा कव्हरवरती क्षेत्ररक्षक चांगला काम करताना पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी अविनाश होते. कोण विसरेल अविनाशला. 8वा ती रजनी ज्या ठिकाणी ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये अप्रतिम झेल ज्यानं कंप्लीट केला होता आणि अक्षरशः बक्षिसांचा वर्षाव ज्याच्यावरती झाला होता तो अविनाश पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव धावफलकावरती वधारतीये. धावफलक जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा प्रीतम बारी सज्ज होत असताना पुढचा बॉल खोलात. वाह, दांडी गुल. यावेळेस बॅटर प्रतीकला परतावं लागेल. विकेटचं पतन.
करण अंभिरे गोलंदाजी मार्क वरती. विवेक करकिया यावेळीचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची काढा घेऊन चालला चेंडू. शॉर्ट फाईन लेगला टिपला जाईल. झेल संपलाय. विवेकचा खेळ पहिल्या विकेटवरती, पहिल्या चेंडूवरती पहिल्या विकेटचं पतन. आई कुलवीरा काय सांगू तुला, आई कुलवीरा काय सांगू तुला, तुझी आठवण येते रोज मला. थँक्यू डिझे मास्टर. 7 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज माघारी परतलाय. इथं मात्र विवेकला देखील एका चौकारानंतर परतावं लागतंय. नवीन बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. पप्प्या इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता पप्प्या दाखल झालाय. इथून पप्प्याकडे जर पाहिलात तर क्षमता आहे, परंतु आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आग ओकणाऱ्या गोलंदाजांसमोर त्याला फलंदाजी करायची आहे. करण अंभिरे म्हटलं की प्रज्योत अंभिरेनंतर पलघर पट्ट्यामध्ये उजव्या हाताच्या गोलंदाजांमध्ये अग्रमानांकित गोलंदाजांमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं. लेदर बॉलचा देखील खूप चांगला अनुभव आहे करणकडे. आणि पेशाने जर पाहिलात तर शारीरिक शिक्षक आहे तो देखील. तो करण अंभिरे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरिता. यावेळीचा बॉल ऑन साईडला आल्या आल्या खेळण्याचा प्रयत्न अधिक सफल झाले. जर रिप्लेमध्ये तुम्ही पाहिलात तर उजवी यष्टी सोडून अगदी यष्टीरक्षकाच्या जवळ गेले. तिथून ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. नंबर 2 पहिल्या षटकामध्ये जर पाहिलात तर प्रीतम बारीने धावा खर्ची घातल्या होत्या 7. 2 फलंदाज त्यानं बाद केले होते. त्यानंतर आलेला मैदानामध्ये करण अंभिरे तो देखील आतापर्यंत 2 डॉट बॉल हाताळतोय. यष्ट्यांच्या मागे विनीत पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळीचा बॉल अधिक बाहेर चाललाय, परंतु पंच कळवतायत हा नागल्याहून अगदी खारबावच्या दिशेने जाणारा बॉल वाईड यावेळेस मात्र घोषित करतील. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती वधारतीये. 8 धावा. वाईड आणि विकेट्स याच्या व्यतिरिक्त आयुष्य जास्त काही बिझी राहिलेलं नाहीये या पहिल्या 2 मॅचमध्ये तरी. यावेळेस अगोदरच मनसुबा दाखवला. खोलात टाकलं चेंडूला. केवळ चॉप केलंय. ऑन साईड वरती चेंडू हवेमध्ये राहिला जरूर, परंतु क्षेत्ररक्षक नव्हता तिकडे. केवळ 1 धाव वधारतीये धावफलकावरती. धावा होत आहेत त्या 9. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आता मात्र थोडासा वेग वाढवावा लागेल, कारण आयुष्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. खेळ हा आयुष्याचा असो किंवा क्रिकेटचा, योग्य वेळेला जर तुम्ही गिअर बदलला नाहीत तर मात्र तुमची गाडी पिछाडेवरती राहू शकते. त्यामुळे गिअर बदलणं गरजेचं आहे. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 9 धावा होत आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आता मात्र स्ट्रायकर इनकडे जतीन. ऑन साईडला पुन्हा एकदा बॅटची वरची काढा घेऊन चेंडू चाललाय डीप मध्ये. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र तैनात केला होता, परंतु 2 धावा तो थांबवू शकणार नाहीये. दुहेरी धावेने धावफलक वधारलं जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय 11 या धावसंख्येवरती. आता मात्र हळूहळू का होईना परंतु धावगती वाढू लागली आहे. मगाच्या 2 इनिंगचा विचार केला तर रणजी स्पोर्ट्स कासारवडवलीनं टेंबिवलीला थांबवलेलं होतं 2 षटकानंतर 6 धावसंख्येवरती. टेंबिवलीने कासारवडवलीला थांबवलं 4 धावांवरती. ही 2 षटकांची रणनीती राहिली होती. यावेळेचा बॉल गती कमी करून टाकला. फलंदाजाने यष्ट्या दाखवल्या, गोलंदाजाने त्या वाकवल्या. परतावं लागेल जतीनला. विकेटचं पतन. थँक्यू डीजे मास्टर. अक्षरशः फलंदाजांना नंगी टाकायला भाग पडतात आज गोलंदाज. पहिल्या सामन्याचा विचार केला तर 4 षटकामध्ये 28च झाल्या होत्या. आता दुसऱ्या षटकाचा जर खेळ पाहिला 2 षटकांमध्ये या मॅच मध्ये देखील धावा केवळ झाल्यात त्या 11 आणि तब्बल 4 फलंदाज माघारी परतल्यात. 6व्या क्रमांकावरती महेश पाटील फलंदाजी करण्याकरता आल्यात. आज कारिवली ते नागले हा प्रवास मी का केला हे महेशला दाखवावं लागणार आहे. अजूनही जर पाहिलात ना तर जवळजवळ 13-14 बॉल त्याच्याकडे देखील शिल्लक असतील, कारण अजूनही 2 षटकं आणि या चालू षटकातील शेवटचा अखेरचा 1 बॉल शिल्लक आहे. यावेळीचा बॉल आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आलेला नाही आहे. शॉर्ट मिड ऑफचा खेळाडू कर्तव्य
ने आपलं कर्तव्य पार पाडलंय. आल्या आल्या परतावं लागेल बॅटर महेशला. महेश आला, महेश गेला. स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर्स आमचे डॉक्टर नरेंद्र गिरी यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. मागील 3 नाईटमध्ये त्यांनी चांगली सेवा पुरवलेली आहे. MBBS डॉक्टर आहेत आणि कुठल्याही खेळाडूला जर दुखापत होते तर लगेच ते ग्राउंडमध्ये जातात. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि थोड्याच वेळामध्ये रेयांश यांचा बड्डे आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने बघितलेला आहे. पहिला हेलिकॉप्टरमधून त्यांचा उतरून बड्डे केला होता. दुसऱ्या वर्षामध्ये वेर्णाच्या आकाराचा केक त्यांचा कापला होता. तिसऱ्या बड्डेमध्ये ताजमहल हॉटेलमध्ये त्यांचा बड्डे साजरा केला होता. यंदाच्या या चौथ्या बड्डेमध्ये दुबईला त्यांनी बड्डे साजरा केला आणि दुबईवरून सरळ ते आपल्या या मुख्य मंचावर TR चषकमध्ये येणार आहेत बड्डे साजरा करण्यासाठी. रियांश यांचा बड्डे आपण साजरा करणार आहोत. बुर्ज खलिफामध्ये यंदाच्या वर्षामध्ये मागच्या 4 दिवसा अगोदर त्यांचा बड्डे आपण साजरा केला होता. त्यांनी साजरा केला होता आणि आपण या ठिकाणी या मुख्य मंचावर त्यांचा बड्डे साजरा करणार आहोत. दुबईवरून डायरेक्ट ते या मुख्य मंचावर येणार आहेत. क्या बात आहे. वेलकम. स्वागत असणार आहे मान्यवरांचं देखील. वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज निखिल अकरे गोलंदाजी करण्याकरिता दाखल होईल. शतकक्षणामध्ये निखिल करिता जर पाहिलात तर बदल केला जाईल कारण डावकुरे हाताचा बॅटर अर्थातच राईट. पप्प्या स्ट्रायकर यांकडे न्यू बॅटर आले आहेत. मोहित घरत, परंतु ते नॉन स्ट्रायकर यांकडे असतील. डीप मध्ये पाहिलं तर ऑफ साइड वरती एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर, 2 खेळाडू. यावेळेचा बॉल ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चालू आहे चेंडू डीप मध्ये. केवळ एकच धाव मिळेल. विनीत थोडे फंबल झाले, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न. चुकीचं कॉलिंग. मोहितला परतावं लागेल. आणखी एका विकेटचं पतन. मोहित बॅक टू पॅव्हेलियन. निराश नाराज मोहित मैदानाच्या बाहेर परत असताना न्यू बॅटर इन झाले आहेत. स्वतः कर्णधार यश नाईक फलंदाजी करण्याकरिता इन ॲट नंबर 8. यावेळीचा बॉल खोलात. जबरदस्त. वाह, एवढंच निघालं प्रेक्षकांच्या तोंडातून. टाळ्यांचा गजर होत असताना मैदानाच्या आतमध्ये निखिल आकरेच्या या गोलंदाजी करिता छोटा पॅक बडा धमाका याकरिता ओळखला जातो निखिल आकरे. खूप चांगली बॅटिंग देखील तो करत असताना डावकुरे हाताने फलंदाजी करत असताना खूप चांगली कामगिरी त्यानं आपल्या संघाकरिता कित्येक वेळा केली आहे. यावेळेस पहा गती कमी केली. वाह क्या बात आहे. बोटांची जादू दाखवत असताना यावेळेस मात्र निखिल आकरेने आणखी एक डॉट बॉल न इथं मात्र जर पाहिलात तर यस पंच कळवतात बॅटिंग साईडनं रिव्ह्यू कॉल केलाय वाईट करिता. या तिसऱ्या पंचांना आमंत्रित करू आम्ही, ज्या ठिकाणी फेअर कॉल आपल्याला तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. फेअर डिलिव्हरी. वेळ लागला नाही पंचांना. पडल्यानंतर जर पाहिला तर सरळ चेंडू हातामध्ये यष्टीरक्षकाच्या यावेळेस समोरच्या दिशेनं स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. पप्प्याच्या बॅट मधून बहारदार TR ट्रॉफी षटकार. अखेर षटकाराची कोंडी फुटली. पहिला षटकार येत असताना जय बजरंग कारिवली टीम करिता पप्प्यानं यावेळेस मात्र निखिल आकरेच्या विपक्षामध्ये खेळलेला हा पहिला षटकार या इनिंग मधला पाहायला मिळतोय. या षटकारानं धावफलक वधारला जाते, धावफलक पोहोचलं जाते 18 या आकड्यावरती. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र पप्प्या करत असताना पुन्हा एकदा पप्प्या स्ट्रायकरकडे. यावेळेस मात्र निखिल
खोलात टाकलं चेंडूला, सन्मान दिलाय, खोदून काढलाय चेंडू, चालला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑनला मयूर मर्दे, चेंडूची वेगवान फेक, केवळ एक धाव धावफलकावरती. एकेरी धावेने धावफलक वधारतंय, धावफलक जाऊन पोहोचतंय 19 या आकड्यावरती. शेवटचा अखेरचा एक बॉल यष्टांना खेटून यावेळेस मात्र पुन्हा एकदा विनीत पाहायला मिळतील. फ्लाय स्लिप मध्ये खेळाडू आहे, खेळाडू गली रिजन मध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. ऑन साइडला यावेळेसचा बॉल चाललाय डीप मध्ये, पुन्हा एकदा मयूरचा वेध घेईल. फेकी थोडीशी बाजूला गेली परंतु कलेक्शन चांगलं, त्यामुळे धाव चोरता आलेली नाही आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जवळजवळ 6.65च्या सरासरीनं धावफलकावरती धावा ज्या पाहायला मिळत आहेत. 20 शेवटचा अखेरचा हाणामारीचा एक षटक जे शिल्लक असणार आहे. चला जाऊया आयोजकांकडे, कारण यानंतर पुढचं मॅच शेड्यूल कसं असणार आहे हे देखील आपल्याला सांगणं गरजेचं असणार आहे. जर आपण पाहिलं तर या स्पर्धेकरिता विलासजी जनार्दन भोईर वलपाडा आणि विकासजी मुकादम पायगाव यांच्या माध्यमातून बॉलचं आम्हाला यावेळेस सहकार्य लाभलंय. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. आणखीही आमचे दाते आहेत, त्यांची माहिती आमच्यापर्यंत आली आहे, नक्की आम्ही ती देखील आपल्यापर्यंत पोहोचवू. येस, आपण व्यासपीठावरती पाहतोय सन्माननीय पाहुण्यांना, ज्या ठिकाणी UCN लाईव्ह वरती हे क्षणचित्र मात्र अगदी प्रेक्षकांच्या मनामध्ये उतरतील असे सर्व आमचे मान्यवर यावेळेस मात्र सामन्याचा आनंद घेत असताना शेवटचा अखेरचा एक षटकाचा खेळ शिल्लक असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती ओमकारला आणलंय. शेवटच्या या 6 बॉल करिता ओमकारला मैदानाच्या आतमध्ये पाचारण केलंय. यष्टांच्या मागे जर आपण पाहिलात तर विनीत त्याच्या बरोबर बाजूला फ्लाय स्लिप मध्ये, प्रीतम बारी शॉट बॅकवर्ड पॉइंट वरती एक खेळाडू आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. त्यावेळी ओमकार पहिला बॉल खोलवर टप्प्यावरती, फुल टॉस चाललाय विनाशच्या दिशेनं, थोडा फंबल झाला परंतु दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. पप्प्यानं स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मनसुबा ठेवलाय. धावफलक एका धावेने वधारते, धावफलक जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. यश नाईकच्या बॅटमधून यावेळेस धाव येताना आपण पाहतोय. एक वेगळ्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरवरती डीप मध्ये खेळाडू आहे, एक स्वीपर कव्हरवरती एक खेळाडू आहे. लॉंग ऑन मिड विकेट, लॉंग लेग वरती एक खेळाडू पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, जास्त काळ हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक थोडासा दूर, चेंडू उचलून फेक करेल, तदवर जाईल 2 धावांकरिता. दुहेरी धावेने धावफलक वधारतंय, धावफलक जाऊन पोहोचतंय 23 या आकड्यावरती. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होईल पप्प्याकरिता. पहिल्या 2 बॉलचा विचार केला तर 3 धावा आतापर्यंत आल्यात. टप्प्याचा बॉल पडल्यानंतर स्विफ्ट जबरदस्त वेगानं चाललाय यष्ट्यांच्या मागे. डॉट बॉल शोधावा लागला अक्षरशः बॉल, कारण एवढा खाली राहिला. यष्ट्यांच्या पण खूप खालनं गेला हा बॉल, त्यामुळं डॉट बॉलची संगता आपण पाहतोय. धावफलकावरती केवळ 23 धावा, अक्षरशः धावांचा दुष्काळ. प्रेक्षक राजा थोडासा निराश आहे, कारण रजनीमध्ये जर पाहिलात तर षटकार चौकारांची आतषबाजी, ढगांना लाइटिंग व्हावी ही एवढी एकच इच्छा असते ती प्रेक्षकांची. ऑन साइड वरती खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या वरच्या बाजूला लागल्यानंतर चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॉट अँड बोल बाय मिस्टर ओमकार. परतावं लागेल पप्प्याला, विकेटचं पतन. थँक्यू डिझा मास्टर. पंकज मात्रे आल्यात फलंदाजी करण्याकरिता 9व्या क्रमांकावरती. मागच्या 2 सामन्यांमध्ये पाहिलात ना तर सगळ्यांना बॅटिंग येते, परंतु त्याकरिता कौतुक करेन मी गोलंदाजांचं, कारण सध्याच्या आधुनिक टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केलात ना तर अशी परिस्थिती तुम्हाला खूप कमी वेळा पाहायला मिळते ज्या ठिकाणी गोलंदाज हे फलंदाजांची त्रेधातिपीठ उडवत आहेत. कारण सातत्यानं
फलंदाजांचा हल्लाबोल राहतो आणि विशेषतः सिमेंटच्या खेळपट्टीवर तर जास्तीच मार खावा लागतो गोलंदाजांना, परंतु तिथं परिस्थिती वेगळी असते. आज मात्र पूर्ण परिस्थिती गोलंदाजांनी आपल्या नावावरती केली आहे. ओमकार यावेळेस मात्र सज्ज होतोय. यावेळेचा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेनं मयूरला बीट करून चेंडू आमच्या मान्यवरांच्या भेटीला समालोचन कक्षाला सलामी देत असताना सीमारेषा पार TR ट्रॉफी चौकार. चौकार आला, धावपलकाला आकार आला, एका फायटिंग टोटल कडे चाललाय. बॅटिंग करणारा जय बजरंग कारिवली संघ. धावा झाल्यात 27 वरती. मिनेश 11 जय बजरंग कारिवली आपण पाहतोय. यावेळेस ऑन साइडला चाललाय चेंडू अलॉंग विथ द कार्पेट लॉंग ऑन कडे. करण रिले थ्रो केला, त्यामुळे 2 धावा सहज पूर्ण होतील. दुहेरी धावेनं धावपलक यावेळेस मात्र वधार्थ जाते. धावपलक जाऊन पोहोचते 29 वरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मगाशी 29 झाल्या नव्हत्या रणजित स्पोर्ट्स कासारवडवीला. आता धावा करायच्या त्या मॅक मॉन्स्टर्स धाकटी डाणू या संघाला 30. 4 षटकांची लढत धावा करायच्या असतील. 24 बॉलचा सामना. या 24 बॉलचं वर्णन करण्याकरिता मायक्रोफोनवरती प्रमोदजी शेडगे सरांना आमंत्रित करूया. वेलकम, स्वागत आहे सर. थँक्यू व्हेरी मच. दीपीजी माने यांचा आवाज आपण ऐकतायत. मनवेलपाडा विरारचा हा आवाज अगदी आजच्या दिवसामध्ये, या आजच्या रात्रीमध्ये घुमताना पाहायला मिळेल. त्यांचं करूया मनपूर्वक धन्यवाद. आणि याच परिसरातील कामण मोरीचा आवाज आपण 5 दिवस अगोदर कामण प्रीमियर लीगमध्ये ऐकलत. आणि आजच्या या 3ऱ्या रात्रीमध्ये डे अँड नाईट फॉर्मॅट TR ट्रॉफी 2025 मध्ये हेमंत पाटील सर आपलं सहर्ष स्वागत आहे या कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच प्रमोद. थँक्यू सो मच दीपेश माने. आणि ही मॅच आपण बघतोय आजच्या लॉटमध्ये ही दुसरी मॅच आहे. मॅक मॉन्स्टर धाकटी डहाणू विरुद्ध जय बजरंग कारिवली या 2 टीममध्ये ही मॅच बघतो. मात्र जेवढा स्कोर व्हायला पाहिजे होता तो स्कोर झालेला नाही आहे. आमचा VIP डाईस बघितला आपण. ज्या VIP डाईसमध्ये आपण पाहिलं किरण पाटील, त्यानंतर विनोद हजारे आणि अनिल पाटील AP2चे हे प्रोप्रायटर आहेत. अनिल पाटील, तुम्हाला जर भारतामध्ये कुठेही फिरायला जायचं असेल तर तुम्ही अनिल पाटील यांना संपर्क साधा आणि तुमचं नक्कीच एक चांगलं पॅकेज बजेटमध्ये ते बनवतील. या स्पर्धेसाठी जर बघितलं तर मॅन ऑफ द मॅच जे आकाश ट्रॉफी आहे ती स्पॉन्सर्स झालेली आहे. माननीय श्री गणेश मोरेश्वर पाटील, नक्ष आणि मितांश गणेश पाटील यांच्याकडून ती दिली जाते. त्यांचे गणेश पाटील यांचे पिताश्री स्वर्गीय मोरेश्वर हरिभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर किंजल एंटरप्राइजेस जितू पाटील 7474 यांच्याकडून टी-शर्ट मॅन ऑफ द मॅचसाठी दिले जाते स्वर्गीय प्रवीण अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर सन्मान चिन्ह जे आहेत कैलासवासी पुंडलिक बापू आणि कैलासवासी मोतीराम हजारे यांच्या स्मरणार्थ पंकज पवन हजारे यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आहेत सन्मान चिन्ह. त्यानंतर कैलासवासी भगवान दत्तात्रेय पाटील यांच्या स्मरणार्थ अनिकेत भगवान पाटील यांच्याकडून सन्मान चिन्ह स्पॉन्सर झालेले आहेत. विलास जनार्दन भोईर
वळगाव भिवंडी यांच्याकडून बॉल जे आहेत 15 बॉक्स त्यांच्याकडून सुद्धा स्पॉन्सर झाले. त्यानंतर अजय पाटील केसेचे अध्यक्ष आणि शाहिदभाई केसेचे कार्याध्यक्ष यांच्याकडून सुद्धा बॉलची व्यवस्था या स्पर्धेसाठी झालेली आहे. आणि कुंदन पाटील नागले यांच्याकडून पाण्याची व्यवस्था या स्पर्धेसाठी झालेली. या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. मॅचला होते सुरुवात आणि काय वाटते प्रमोद की हे 30 धावांचं लक्ष धाकटी डहाणूसाठी एवढं मोठं असेल की छोटं असेल? निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत मागील मॅचचा विचार केला तर आपण टेंभोली संघाने ज्या पद्धतीने कासरवडवली रणजी स्पोर्ट्स या टीमला त्या धावा करून दिल्या नव्हत्या त्याच पद्धतीने आपण पाहू शकतायत की कदाचित आज खेळपट्टीने रंगरूप धारण केलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. एक संघ पालघर जिल्ह्यातून बिलॉंग करतो, एक संघ ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करतो, एक संघ भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करतो, एक संघ डहाणू तालुक्यातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. मॅच रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल खूप वेगवान होता पंकज म्हात्रेचा. 1 रन मिळेल ऑफ द मार्क मयूर मर्दे. यंदाचं वर्ष जर आपण पाहिलं तर जबरदस्त फॉर्मामध्ये असलेला हेमंत पाटील सर मयूर मर्दे आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात झालेली आहे. सिंगलने आपलं खातं ओपन करतोय मयूर मर्दे. एक इन्फॉर्म बॅटर आहे या सीझनचा. बघितलं गॅप मध्ये खेळला होता, मिड ऑफला फिल्डर होता, कव्हरला फिल्डर होता, मात्र एक्स्ट्रा कव्हर थोडासा डीप मध्ये होता आणि त्याच दिशेने हा फटका खेळला होता. सिंगलने ऑफ द मार्क होतो आणि टीमचं सुद्धा खातं खोलतोय तो मयूर मर्दे. मॅक मॉन्स्टर्स धाकटी डहाणू ही टीम आज मॅक मॉन्स्टर्स या नावाने खेळत असताना पाहायला मिळते. 23 बॉलमध्ये 29 रन्स आहेत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर मर्दे आणि निखिल आकरे. निखिल आकरे लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर आणि सिच्युएशन नुसार खेळण्याची कला या फलंदाजांच्या अंगी आहे. पंकज म्हात्रे बॉल यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फलंदाज फसण्याची दाट शक्यता आणि पंकज म्हात्रेचा काय बॉल होता. प्रतीक नाईक मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. पहिला धक्का मॅक मॉन्स्टर धाकटी डहाणू टीमला. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज निखिल आकरे याचा. हे बघू शकतो आपण भरपूर बाहेरचा बॉलला खेळण्याचा प्रयत्न आणि हवेत बॉल होता. शॉर्ट मिडविकेटचा फिल्डर येतो त्या ठिकाणी आणि अतिशय चांगला कॅच घेतोय प्रतीक. अशा प्रकारे ही पहिली विकेट जाते मॅक मॉन्स्टर धाकटी डहाणू या टीमची. प्रीतम बारी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज म्हात्रे. अतिशय चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण आतापर्यंत पाहायला मिळतं. पहिल्या डावामध्ये पप्या खारीक यांनी जबरदस्त बॅटिंग केली. पुन्हा एकदा टायगर अभि जिंदा आहे असं दर्शवून दिलं. विकेट किपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिनिश 11 जय बजरंग कारिवली टीम आपल्याला पाहायला मिळते. पंकज म्हात्रे एक चांगले उत्कृष्ट पंच सुद्धा आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 वर 1 आपण पाहत आहेत. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2025चा हा शानदार सोहळा. काय आयोजकांनी मेहनत घेतली. 1.5 ते 2 महिने या स्पर्धेसाठी सातत्याने झटले. टीम निमंत्रित केल्या गेल्या आणि पॉवरफुल क्रिकेट कसं असतं हे मात्र पॉवरफुल संघाकडून दर्शवलं गेलं या कामण विभागामध्ये. आज आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा सुखद अनुभव भेटला असेल आणि पर्वणी सुद्धा पाहायला मिळाली या स्पर्धेची. हलकेशा हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना प्रीतम बारीला माहिती आहे की फार वेगाने फिल्डर आला होता आणि चुकीचं कॉलिंग नव्हतं. परफेक्ट कॉलिंग यावेळेला पाहायला मिळालं प्रीतम बारीचं. अगदी रक्षात्मक हा फटका खेळला होता. जास्त घाई दाखवली नाही या फटक्यावर. आपण जर बघितलं तर प्रीतम बारी टेनिस क्रिकेटमधला एक नामांकित खेळाडू म्हटला जातोय. आपल्या एका वेग क्रिकेट असो किंवा ओपन फॉर्मॅट असो सर्व फॉर्मॅटमध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी प्रीतम बारी याने केलेली आहे. अतिशय एक चांगला खेळाडू आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 धाव 1 गडीच्या मोबदल्यात. स्लोवर 1 बॉल होता. चेंज ऑफ पेस बॅक ऑफ द हँडचा परिपूर्ण उपयोग करत असताना काय बॉल टाकला होता प्रीतम बारी. एक मातब्बर खेळाडू आणि त्या खेळाडू समोर मात्र अशा प्रकारची गोलंदाजी करणं खरोखरच जिकरीचं काम असतं. परंतु पंकज म्हात्रे मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अप्रतिम बॉल बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेर गतीमध्ये मिश्रण केलंय आणि प्रीतम बारी सारख्या फलंदाजाला या ठिकाणी फसवलेला आहे गोलंदाज पंकज याने. टॉस झाला होता. बॅटची एज लागली होती. चेंडू फर्स्ट स्लिपला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय काय पंकज म्हात्रेने गोलंदाजी केले. अगदी खेळपट्टी ही प्रेमात पडले. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर 1. कमी धावसंख्या आहे आणि असं वाटते की मागच्या मॅच प्रमाणे हा सामना सुद्धा त्याच दिशेने जाईल की काय. मागच्या सामन्यामध्ये बघितलं 29
जे टार्गेट होतं जय हनुमान टेंबोली टीमने ते डिपेंड केलं होतं आणि डिपेंडिंग चॅम्पियन का म्हटलं जाते टेंबोली टीमला ते त्यांनी दाखवलं होतं. ऑन साईडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला गेलाय. मिस कॉल झाला होता, कॉल पूर्ण होऊ शकला नसता, परंतु इथे आपण पाहतोय थोडेसे फंबल झाले. सर्कलमध्ये 1 रन मिळाली. ही मात्र यावेळेला चिकी सिंगल पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 3 रन पंकज म्हात्रेचा पॉवरफुल षटक पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळाला. अगदी जबरदस्त षटक टाकलंय. पहिल्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर धावा खर्च केलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 3 आणि 1 विकेट सुद्धा मिळवलेला आहे या षटकामध्ये. पंकज म्हात्रेने अप्रतिम गोलंदाजी, चांगली सुरुवात केलेली आहे गोलंदाजीमध्ये. टार्गेट मोठं नाही आहे, 30चं टार्गेट आहे आणि खरोखरच गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली. उर्वरित जर बघितलं आपण 18 बॉल शेष आणि 18 मध्ये 27ची आवश्यकता. आता जर आस्किन रन रेट आपण पाहिला तर 9च्या घरामध्ये थोड्याच वेळामध्ये रेयांश यांचं आगमन होताना दिसेल या मुख्य मंचावर. नमित भोईर यांचा एक वेगळा अंदाज आहे. त्यांचा मुलाचा वाढदिवस ते प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने पूर्ण करताना दिसतात आणि यंदाच्या वर्षामध्ये सुद्धा त्याने दुबईला बुर्ज खलिफामध्ये जाऊन त्यांचा रियांशचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि दुबईवरून थेट ते या टीआरच्या मुख्य मंचावर येतील आणि या मुख्य मंचावर सुद्धा त्या रियांशचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. हे आपुलकीचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे हे संपूर्ण मान्यवर मंडळी, मित्रपरिवार आणि मित्रपरिवारांचा गोतावळा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 3 रन झालेले आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 27 रन. इथून मॅच टर्न होऊ शकते. हे षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. हेमंत पाटील सर ज्या पद्धतीने पंकज म्हात्रेने जी गोलंदाजी केली, ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. म्हणजे व्हेरिएशन असणारा गोलंदाज पंकज म्हात्रेला आपण पाहिलं. परफेक्ट पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॉलिंग कशी करायची हे पंकज म्हात्रेने दाखवून दिलं आणि प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणलं गेलं पहिल्या षटकामध्ये. प्रतीक नाईक येतोय बॉलिंग ट्रॅकवर. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं पंकज म्हात्रेने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केलेली आहे त्याचप्रमाणे जर गोलंदाजी केली तर नक्कीच हा सामना अगदी अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र स्ट्राईक एंडला जर आपण बघितलं आहे फलंदाज मयूर, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो प्रीतम बारी. पहिला बॉल घेऊन जाईल गोलंदाज प्रतीक नाईक. व्हीआयपी डाईस एंडकडूनच मारा होतोय आजच्या दिवसामध्ये. पहिला बॉल चांगला फटका जरूर आहे. बॉल जातो कावकंडाच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतोय. 1 धाव या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज आणि या 1 धावेने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 4 रन. सेन्सेशनल क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते प्रीतम बारी. गेल्या वर्षाचा जर आपण उल्लेख केला तर खऱ्या अर्थानं ISPL मध्ये ज्या खेळाडूची वर्णी लागली गेली होती तोच खेळाडू आपण पाहत आहेत प्रीतम बारी. म्हणजे सिंगल डबलला महत्त्व देतो असं नाहीये की मोठे फटक्या मारण्यासाठी जाणला जातो. सिंगल डबल त्यानंतर षटकार चौकारांची भाषा सुद्धा सिच्युएशननुसार बोलण्याची कला या खेळाडूच्या अंगी आहे. 2 रन मिळाले आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 रन मिळाली आणि संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचते. इनसाइड आउट शॉट फॉर ए शॉट. मात्र फिल्डर आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगला कॅच घेतो पप्प्या खारीक. विकेट जाते प्रीतम बारी याची. मोठा गडी बाद होतोय तो बॅक मॉन्स्टर धाकटी डानू या टीमचा. थँक्यू. काय जबरदस्त ओल्ड इज गोल्ड. टायगर अभी जिंदा आहे हे दर्शवत असताना पप्प्या खारीक तीच फिटनेस आणि अतिशय चांगला झेल टिपला गेला. प्रीतम बारीचा इनसाइड आउटचा फटका होता. असं वाटलं होतं की एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध चेंडू ट्रॅव्हल होईल, परंतु तिथे पप्प्या खारीक आले आणि काय आय कॉर्डिनेशन होतं, प्रेझेन्स ऑफ माइंड आणि हातांची ओंजळ, जजमेंट. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड इनक्रेडिबल कॅच बाय पप्प्या खारीक. 4 वर दुसरा धक्का बसतोय. आता बॉल आहे 16 आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी धावा हवेत त्या 26. 16 मध्ये 26ची आवश्यकता. काय जबरदस्त कॅच, एक स्पेक्टाक्युलर कॅच घेतलाय तो पप्प्या खारीक याने आणि एक महत्वपूर्ण कॅच होता. प्रीतम बारीची विकेट मिळणं म्हणजे नक्कीच बॉडी लँग्वेज आणखीन पॉझिटिव्ह होईल ती कारिवली टीमची. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल प्रतीक नाईक. पहिल्या बॉलवर सिंगल आली होती, दुसऱ्या बॉलवर विकेट. नक्कीच मनोबल वाढेल प्रतीक याचा. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, चुकता फलंदाज, डॉट बॉल, स्विंग अँड मिस. नक्कीच ही मॅच एक अटीतटीची, एक चुरशीची मॅच प्रेक्षकांच्या नजरेस येणार आहे ज्याप्रमाणे हा सामना चालू आहे.
जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण प्रतीक नाईकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले पहा, पहिल्या षटकाचा विचार केला पंकज म्हात्रेचा. पहिल्या बॉलवर 1 रन, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली, तिसऱ्या बॉलवर डॉट बॉल आला. तीच सिच्युएशन दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर 1 रन आली, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली आणि तिसरा बॉल डॉट पाहायला मिळतोय. धन्यवाद आयुष सावंत अँड रुपेश ठाकरे. प्रतीक पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ऑफ ड्राईव्ह आहे लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर चांगली फिल्डिंग करतोय. लॉंग ऑफचा फिल्डर आहे मोहित घरत. चांगली फिल्डिंग मोहितची. फक्त 1च रन मिळेल आणि 1ने टीमचं टोटल जर झालेला आहे 5 वर. आणि प्रमोद आपण बघितला हा जो फिल्डिंगचा क्लास आहे कारिवली टीमचा अगदी क्लास A1 दर्जाचा आहे. डेफिनेटली ॲब्सोल्युटली राईट हेमंत पाटील सर. ज्या पद्धतीने मात्र फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकताय. धावा सेव्ह करतायत प्रतीक नाईक. पुन्हा एकदा हवेत खेळला यावेळेला बॉलच्या डोक्यावर मात्र पुन्हा एकदा येतोय घरात येतोय समोर मोहित घरात. अतिशय चांगली फिल्डिंग. 1च रन मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाहीये. 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 6 रन. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा स्ट्रगल करत होती आपण बघितलं तर कारिवली टीम. आणि या दुसऱ्या इनिंग मध्ये मॅक मॉन्स्टर धाकटी डानू सुद्धा रन बनवण्यासाठी स्ट्रगल करताना दिसते आपल्याला. आज असं वाटते की स्कोर जास्त होताना दिसत नाही. दोन्ही मॅच मध्ये पहिल्या दोन्ही मॅच मध्ये स्कोर झालेला नाहीये. या मॅच मध्ये सुद्धा कमी स्कोर झालेला आहे. म्हणजे डिपेंड होते की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. प्रतीक नाईक पुन्हा एकदा. यावेळेला फक्त दिशा दाखवलेली आहे. चांगला फटका आणि दशक खराब केलेली आहे बॉलची. बॉल जातोय बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम ताकद आणि नजाकत पेक्षा मी तर म्हणेन शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ यावेळेला पाहायला मिळाला. व्हाईट यॉर्कर बॉल होता. फक्त चेंडूला दिशा दिली. बॅटचं फेस ओपन केलं आणि थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी हा फटका आपण 1 वेळा नाही 10 वेळा नाही 100 वेळा पाहता येईल. जबरदस्त हा फटका आपण पाहू शकतात. मॅग्निफिसंट टायमिंग. वेगेचा फायदा उचलला हेमंत पाटील सर. या ठिकाणी आपण पाहत आहेत मिस्टर विनीत एका साईडला तर एका साईडला मयूर मर्दे अतिशय चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 रन झालेत. आता इथून 12 बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे मॅक मॉन्स्टर धाकटी डहाणू या टीमला विजयाकरिता. आपण बघतोय मांडीश्री किरणजी बनसोडे यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होताना दिसते. आयशा क्रीडा नगरीमध्ये TR ट्रॉफीमध्ये यांचं आगमन होते. मांडीश्री किरणजी बनसोडे यांचं आगमन होताना दिसते. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड वेलकम. सुस्वागतम. त्यांच्या जोडीला आपण बघतोय गणेश नामदेव पाटील आहेत आणि अंकित पाटील आणि पूर्ण सदस्य आहेत. ही ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते. मांडीश्री किरणजी बनसोडे यांची त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड वेलकम. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 10 आणि उर्वरित 2 षटक शिल्लक आणि 2 षटकामध्ये 10च्याच सरासरीने 20 धावा आणखीन बनवायच्या आहेत. प्रमोद नक्कीच 2 षटकांचा खेळ शेष राहिलाय. 10चा ॲव्हरेज आपल्याला पाहायला मिळतोय. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आहे. विनीतचा विचार केला तर 3 बॉलमध्ये 5 रन आणि आतापर्यंत आपण पाहत आहेत मयूर मर्दे 4 बॉलमध्ये 4 रन आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच बनेल यात ते मात्र शंका नाहीये. मोहित घरतचा हा बॉल यावेळेला बॅटचं टॉप एज आणि एस टेकन. महेश पाटील कोणती मिस्टेक करत नाहीयेत. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. टॉप एज लागली आणि अतिशय चांगला कॅच घेतला महेश याने आणि आणखीन एक विकेट जाते मॅक मॉन्स्टर धाकटी डहाणू या टीमची. फटका मोठा मारण्याचा प्रयत्न केला होता मयूर मर्दे मॅन इन फॉर्म. परंतु या मॅच मध्ये फक्त कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला. आणि इथे मी कौतुक करेन मोहित घरतचं. पहिल्या षटकामध्ये पंकज म्हात्रेने जी सुरुवात केली ना ती वाखणण्याजोगे पाहायला मिळाली. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग पाहायला मिळाली
आणि त्यानंतरची जर आपण पाहिलं तर षटक आलं ते प्रतीक नाईकने हाताळलं. त्याने सुद्धा शेवटच्या बॉल व्यतिरिक्त जर आपण पाहिले तर 5 बॉल व्यवस्थित हाताळले आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवर मोहित घरतने मयूर मर्देसारख्या एक मातब्बर खेळाडूला बाद केलं. म्हणजे सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होणार हेमंत पाटील सर हे पक्का आहे. अगदी बरोबर सामना, अगदी बॅलन्सिंग आहे. नक्कीच हा सामना एक अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांनी खरोखरच 100% एफर्ट देताना दिसलेले आहेत. असं वाटलं की 30चं जे टार्गेट आहे, ज्या प्रकारची टीमचं नाव आहे धाकटी डानू मॅक मॉन्स्टर, अगदी सहजगतीने पूर्ण करतील. मात्र या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय धावांसाठी. अविनाश ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा आणि अतिशय चांगला बाउन्स मिळाला होता मोहित घरतच्या या बॉलवर. अप्रतिम अप्रतिम बॉल बघितला, लेन बॉल आणि थोडासा बाउन्स सुद्धा केला. काय जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज मोहित घरत. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी नक्कीच बांधून ठेवलेला आहे मॅक मॉन्स्टर धाकटी डानूच्या फलंदाजांना सुद्धा जय बजरंग कारिवली टीमच्या गोलंदाजांनी. अविनाशचा हा स्टेट ड्राईव्हचा फटका अगदी सुंदर पद्धतीने पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत, मात्र थोडेसे फंबल झाले आणि जतीन पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. 2 रन्स मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 12 रन 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडासा बॉल हातामधून निसटला, थोडीशी घाई दाखवली आपण बघितलं जतीनने आणि त्यानंतर लगेचच सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट केलं दोन्ही सुद्धा बॅटरने. 2 धावा पूर्ण केले. रनिंग बिटवीन द विकेट जर आपण पाहिली तर अतिशय चांगली वाकाण्याजोगी टीमचं टोटल झालेला आहे स्कोरबोर्डवर 12 रन्स. ऑफ साईडला ड्राईव्ह अप्रतिम पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी 2 धावा येतील का? प्रतीक नाईक त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. फिल्डिंग चांगली झाली परंतु उशिराने फेकी होत असताना दोन्ही फलंदाज चित्याच्या चपळाईने पळत असताना पाहायला मिळत आहे. सिंगल डबलला महत्व देत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14, 14ला 3. आता बॉल आहेत 8 बॉलमध्ये 16 रनची आवश्यकता. प्रत्येक बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच रंगले, जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम खरोखरच संघर्ष करताना दिसतात आणि बघूया मात्र ही मॅच कोणती टीम जिंकेल. अद्यापर्यंत आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये की ही मॅच कोणती टीम जिंकणार आहे. 8 बॉल आणि 16 रनची आवश्यकता मोहित घरत. यावेळेला अविनाशचा हा फटका जरूर पाहायला मिळतोय. बॅटची एज घे चेंडू पाठीमागे निघून गेला होता. शॉर्ट थर्ड मॅन थोडासा पुढे घेतला गेला होता. पंकज म्हात्रे त्या ठिकाणी होते. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने मॅक मॉन्स्टर धाकटी डहाणू टीम जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 बॉल 15 रनची आवश्यकता. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. असं वाटलं होतं की इझी हे टोटल चेस करेल, मात्र काय जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे जय बजरंग कारिवली टीमच्या गोलंदाजीने. पहिलं षटक टाकलं होतं पंकज म्हात्रेने, फक्त 3 धावा दिल्या, 1 विकेट घेतला. दुसरं षटक टाकलं ते प्रतीक नाईकने, 7 धावा दिल्या, 1 विकेट घेतला. आणि आतापर्यंत बघतोय मोहित घरतने सुद्धा 1 विकेट घेतलेला आहे आणि 5 धावा खर्च केलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. मात्र तिन्हीच्या तिन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे जय बजरंग कारिवली टीमसाठी. 7 बॉल आणि 15 रनची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत. मोहित घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने. यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल फ्लिक केले, बॉलला पायाच्या समोरून फिल्डर त्या ठिकाणी थोडीशी चुकी करतोय आणि पुन्हा एकदा आपण बघितलं 2 धावा पडून पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. या 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 17 रन्स. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. हे षटक सुद्धा अतिशय चांगलं टाकलेलं आहे गोलंदाज मोहित घरत याने. 7 धावा खर्च केले आणि आता उर्वरित 1 षटक शिल्लक. 6 बॉल आणि 13 रनची आवश्यकता मॅक मॉन्स्टर धाकटी डहाणू टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. कंपॅरिझन करताना आपण पाहत आहे जय बजरंग कारिवली टीमच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकला 7 रन, त्यानंतर 3 रनचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर आपण पाहू शकतायत 4 रनचं षटक आपण पाहू शकलात आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर खूप धावा येत असताना 7 धावा. म्हणजे इथे कंपॅरिझन करताना अजून सुद्धा आपण पाहू शकतायत पहिलं षटक जे पाहायला मिळालं होतं अतिशय मॅक मॉन्स्टर धाकटी डहाणू टीम ज्या पद्धतीने खेळी करते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेले. आता बॉल आहेत ते जवळजवळ 6 आणि 6 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 13 रन्स, 13 रन्स 6 बॉल. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. मिनेश 11 जय बजरंग कारिवली वर्सेस मॅक मॉन्स्टर
धाकटी डहाणू या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. हेमंत सर, आपण स्टेडियम मध्ये गेल्यानंतर सुद्धा अशा प्रकारच्या आजच्या दिवसातील मॅचेस पाहायला मिळणार नाहीत. तिथे तिकीट विक्री केल्यानंतर सुद्धा मॅच अशा प्रकारच्या पाहायला मिळत नाही. इथे आपण पाहतायत या ऐशा मैदानात तुम्ही या आणि TR ट्रॉफी एन्जॉय करा. यस, नक्कीच. खरोखरच आज सर्वच मॅच आपण बघितल्या. TR ट्रॉफी मध्ये जेवढ्या मॅच झाल्या, काही मॅचचा जर अपवाद जर आपण बघायला तर सर्वच्या सर्व मॅच या रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळाल्या. ही सुद्धा मॅच अगदी रफ अँड टफ, अगदी काटेकी टक्कर मॅच आपल्याला पाहायला मिळते. अद्याप आपण भविष्यवाणी करू शकणार नाही कोणती टीमच्या बाजूने हा निकाल लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज महेश पाटील. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे जय बजरंग कारिवले टीमचा. लेफ्ट हँडर बॅटर आपण बघतो. स्ट्राईक एंडवर आहे तो अवनीश आणि नॉन स्ट्राईक एंडवर आहे विनीत. ही जोडी मैदानामध्ये आहे आणि या जोडीला चांगली बॅटिंग करावी लागेल आपल्या टीमला विजयश्री मिळवून देण्यासाठी. महेशला मात्र चांगली बॉलिंग करावी लागेल जय बजरंग कारिवले टीमला विजय देण्यासाठी. नक्कीच दोन्ही टीम या ठिकाणी चांगला प्रयत्न करताना दिसतात. विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं फिल्डिंग मध्ये बदलाव केला जाईल. वेळेबद्दल मात्र मित्रांनो सहकार्य करायचं आहे, कारण आज अंतिम फायनल नाईट आहे या TR ट्रॉफीची. सकाळी प्रत्येक दिवशी जर आपण बघितलं तर सकाळचे 4-4:30 वाजतात, मात्र तोपर्यंत जास्त प्रेक्षक राहत नाहीयेत. त्यामुळे वेळेबद्दल सहकार्य करा. महेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल घेऊन जाईल. स्ट्राईक एंडला आहे फलंदाज अवनीश. राईट आर्म ओव्हर द विकेटने अवनीशसाठी पहिला बॉल. हो, बॉल बॅक ड्राईव्ह सरळ केलेला आहे. लॉंगनचा फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल पहिल्या बॉलवर. 1ने टीमचं टोटल मध्ये वाढ. मात्र इक्वेशन आपण पाहूया. 5 बॉल शेष. 5 मध्ये 12ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. काही जबरदस्त यावेळेला बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. एका साईडला अविनाश सारखा लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर, एका साईडला विनीत अंबिरे सारखा खेळाडू आपण पाहू शकताय. जतीन पाटीलने खूप चांगली फिल्डिंग केली. फक्त एकच रन स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून मिळाली. आता 5 बॉल आणि 12 रनची आवश्यकता. चित्तथरारक सामना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पाहायला मिळतोय. एका साईडला मॅक मॉन्स्टर धाकटी डहाणू तर एका साईडला मिनेश 11 जय बजरंग कारिवली. महेश पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस विनीत अंबिरे आहे समोर. पुढील बॉल. ओ, यावेळेस अपील लेग बिफोरची, मात्र पंच सहमत नाहीयेत आणि 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते आहे. आणि 1 रनने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 19. 4 बॉल शेष. पंच या वेळेला मात्र जरूर आपण पाहताय सहमत नाहीयेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 19 या धावसंख्येवर. संधी होती विनीत या फलंदाजाला, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. 4 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल 11 रनची आवश्यकता. हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत कारिवलीवरून. बालू नाईक यांच्याकडून कारिवली टीमसाठी अप्रतिम असं प्रदर्शन या मॅच मध्ये जय बजरंग कारिवली टीमने केलेला आहे. 4 बॉल आणि 11ची आवश्यकता. ओ, व्हाट अ शॉट. बॉल जाईल बाउंडच्या बाहेर डीप मिड विकेटला. 6 रनसाठी षटकार. जबरदस्त यावेळेला आपण पाहतायत. सरळ चेंडू निघून जाईल. शफल झाले होते आणि काय चेंडूला यावेळेला खेळला गेला. बॉडमॅनचा चांगला वापर केला. सरळ चेंडूला फेकून दिलं. डिस्पॅच केलं षटकाराकरिता. अविनाशच्या बॅट मधून एक निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. घुटना टेक और सिक्सर देख. स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला होता. फलंदाज अवनीशच्या बॅट मधून हा येतोय दर्जेदार षटकार. आणि आता जर इक्वेशन आपण पाहिलं तर 3 बॉल शेष. 3 बॉल मध्ये 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. लोअर फुल टॉस बॉल होता. विनंती असेल मान्य श्री पंकज बबन हजारे यांना आपण सन्मानपूर्वक VIP ट्रान्सफर याचे आपलं हार्दिक स्वागत आहे, ज्यांच्याकडून सन्मान चिन्ह स्पॉन्सर झालेले आहेत या TR ट्रॉफीसाठी. महेश पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ, क्लिक बॉल. एसटी उद्ध्वस्त केलेले आहे. एक तेरी तो एक मेरी चलती हुई. फलंदाज बाद. जबरदस्त चेंडू यावेळेला पाहायला मिळतो. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतायत. महेश पाटील आले या वेळेला
जबरदस्त हा चेंडू आपण पाहताय शफल झाले होते आणि शफल होऊन खेळण्याचा दृष्टिकोन यावेळेला अंगलट आला. चांगला बॉल होता, चांगला बॉल महेश पाटीलचा आपण पाहतायत. आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय, हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत आणि असं वाटलं यावेळेला महेश पाटीलने टाकलेला चेंडू आणि स्टंपची घेतलेली गळाभेट हे जणू काही दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. काय जबरदस्त बॉल, गती चांगली होती, थोडासा पुढे टाकला बॉल, शफल क्रॉस झाला होता, अगदी मधली यष्टी उद्ध्वस्त केलेली आहे फलंदाज अवनीश याची. आणखीन एक विकेट जाते मॅक मॉन्स्टर धाकटी डानू या टीमचा. 2 बॉल शेष, 2 मध्ये 5 ची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच रंगली आहे, खरोखरच प्रेक्षकांचा पैसा वसूल जबरदस्त मनोरंजन करणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते या TR चषक मध्ये. आजचा जो लॉट आहे, आजच्या लॉट मध्ये सर्वच्या सर्व टीम मजबूत आहेत. डेफिनेटली पहिला सामना आपण पाहिला, रणजित स्पोर्ट्स कासार वडवली टीमने कमीत कमी धावांवर जरूर रोखलं होतं, परंतु जय हनुमान टेंबवली टीमने ज्या प्रकारचं प्रदर्शन केलं गोलंदाजीच्या बाबतीमध्ये ते वाखाणण्याजोगं होतं. प्रशंसनीय गोलंदाजी आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली आणि त्या सामन्यानंतर जसं तुम्ही हेमंत सर मला प्रश्न विचारला की हा सामना मात्र यावेळेला जरूर बॅलन्स कमी आहे, परंतु इथे तुल्यबळ संघ असल्यामुळे सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाहीये. काय जबरदस्त सामना चालू आहे, जबरदस्त मनोरंजन प्रेक्षकांचं होते. शेवटचे 2 बॉल शेष, 2 बॉल मध्ये 5 ची आवश्यकता. जबरदस्त कमबॅक केले विकेटने, षटका जरूर लागला मात्र प्रेशर ठेवलं नाहीये ते गोलंदाज महेशने आपल्यावर आणि दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळवली अवनीश याची. चला लगेच सामना चालू करायचा, वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. जय बजरंग कारिवली टीम, पप्प्या खारेके अँड कंपनी, वेळेबद्दल सहकार्य करा. यानंतर विनिंग टीमचा सामना लगेच खेळवला जाईल. बघूया कोण विनिंग होते. महेश पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, हवेत बॉल उंच गेलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, सारांसाठी हा विनिंग षटकार. दोन्हीच्या अंदाजामध्ये ही मॅच जिंकून दिलेली आहे या फलंदाज कर्तव्य याने. फिनिशिंग टच याला म्हणतात. जबरदस्त गेम चेंजर खेळाडू, कर्तव्य आणि नावातच कर्तव्य आहे. इथून आपण पाहताय जबरदस्त मॅक मॉन्स्टर धाकटी डहाणू टीम आणि इथून आपण पाहतायत जे कामनचेच आपण पाहतायत पॅकर्स आहेत आणि त्यामुळे जरूर खेळाडू मालामाल होतील यात काही ती मात्र शंका नाही आहे. कर्तव्य वॉट बॅटिंग, क्लास षटकार. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली, प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन झालं आणि या षटकारासाठी या मुस्तफा भाई यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक कर्तव्य याने जे कर्तव्य निभावलंय त्यासाठी. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे तो गोलंदाज असेल करण अंबिरे, ज्याने 4 धावा देत असताना 3 विकेट घेतला. तो आहे मॅन ऑफ द मॅचचा हकदार. शेवटचा ज्यांनी षटकार ठोकलाय कर्तव्य. आपण सुद्धा या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला सुद्धा पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. मुस्तफा भाई तुमच्या टीमचे ऑनर ज्यांच्याकडून हे पारितोषिक आहे. करण अंबिरे मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय विनंती असेल मान्य श्री किरणजी बनसोडे साहेब यांना त्यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. ही आकर्षक ट्रॉफी जी स्पॉन्सर झालेली आहे स्वर्गीय मोरेश्वर रामभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार नक्ष आणि कुमार मितांश गणेश पाटील यांच्याकडून ही स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर ही आकर्षक टी शर्ट मॅन ऑफ द मॅचसाठी ही स्पॉन्सर झालेली आहे ती स्वर्गीय प्रवीण अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ किंजल इंटरप्राइजेस जितेंद्र पाटील 7474 यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. थँक्यू सो मच करण या कारण आपण बघितलं की 30चं टार्गेट होतं आणि 30चं टार्गेट एवढं मोठं नव्हतं, मात्र ते मोठं झालं तुमच्या टीमचं कारण काय होतं? पहिला सर्कलचा गेम जरा स्लो झाला आमचा. सर्कलला 3च रन आले आणि आम्ही जरा थोडं इझी घ्यायला गेले, त्यात थोडा प्रॉब्लेम झाला. गोलंदाजी तुझी अप्रतिम झाली, ज्या गोलंदाजीमध्ये फक्त 4 धावा दिल्या, 3 विकेट मिळवल्या. कशी तुला वाटली विकेट आणि हे जे आयोजन आहे हे लाईट आहे फ्लड लाईट कसं वाटलं? आयोजन खूप चांगलं आहे, पण चांगली बनवली आहे, म्हणजे बॉल वळतोय आणि स्पीड पण होतोय. कसं वाटलं कामन परिसरामध्ये आल्यानंतर खेळण्यासाठी? पहिल्यांदाच खेळतो इथे, लाईट वगैरे चांगले आहे, आयोजन पण खूप चांगलं आहे. थँक्यू सो मच अँड
कॉन्ग्रॅच्युलेशन वन्स अगेन मॅन ऑफ द मॅच यायचं आहे. कर्तव्य ज्याने कर्तव्य आपलं पूर्ण केलं आपल्या टीमला विजयश्री मिळवून दिलेला आहे. मी विनंती करतो किरणजी बनसोडे यांना त्यांच्या शुभ हस्ते हे रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल कर्तव्याला. जे स्पॉन्सर झालेले त्यांचे मॅकमॉन्स्टरचे ऑनर मुस्तफा भाई यांच्याकडून. कर्तव्य तर पार केलं म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस बॅटिंगला होता त्यावेळेस माइंडमध्ये विचार काय चालू होता तुझ्या? माझ्या मनामध्ये विचार होता की 2 बॉल सहाराने जर हा बॉल डॉट झाला असता तरी मी लास्टच्या बॉल सिंगल घेणार होतो आणि मला कॉन्फिडन्स होता की मी मारेल. आणि कसं वाटलं विकेट, कसं वाटलं हे ग्राउंड? विकेट पण चांगला आहे आणि ग्राउंड पण चांगलं आहे, चांगलं आयोजन आहे. थँक्यू सो मच. शेवटच्या बॉलवर षटकार यांनी ठोकला होता आणि सत्कार आपण घेऊया. आपण बघतो आपल्या मुख्य मंचावर माननीय श्री किरणजी बनसोडे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. स्वागत सन्मान केला जाईल. गणेश नामदेव पाटील यांच्या शुभ हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार केला जाईल, सन्मान केला जाईल. माननीय श्री किरणजी बनसोडे यांचा हा सन्मान स्वागत आणि सन्मान केला जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपलं सुद्धा या TR ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत आहे. खरोखरच एक जे स्वप्न बघितलं होतं त्रिमूर्ती ग्रुपने त्याचे स्वप्न या ठिकाणी पूर्ण होताना दिसते. एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन पूर्ण होताना दिसते. त्यानंतर नवनीत पाटील आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. नवनीत पाटील आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपलं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. माननीय श्री नवनीत पाटील नागले गावचेच रहिवासी आहेत, ज्येष्ठ क्रिकेटपटू आहेत, मास्टर क्रिकेट ते सध्या खेळतात आणि त्यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. ब्रास बँडवाले आपण मेन गेट जवळ यायचं आहे. ब्रास बँडवाले मेन गेट जवळ या. माननीय श्री नवनीत पाटील यांचा सुद्धा हा सन्मान केला जातोय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. चला विनिंग टीम दोन्ही कॅप्टन, टेम्बुली टीम कॅप्टन आणि धाकटी दानू मॅकमास्टर धाकटी दानू टीम कॅप्टन आपण या टॉससाठी. त्यानंतर सन्मान केला जाईल माननीय श्री उमेश पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. आपण सुद्धा या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सुद्धा सन्मान केला जाईल. उमेश पाटील हे सुद्धा 40+ ज्येष्ठ क्रिकेटर आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. विनंती असेल गणेश पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. टॉस सुद्धा केला जाईल. त्यानंतर AP2 चे प्रोप्रायटर माननीय श्री अनिल अरुण पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपला सुद्धा सन्मान केला जाईल. वेलकम पंकज हजारे. आपल्याला विनंती असेल आपण विराजमान व्हायचं आहे. ज्यांच्याकडून सन्मान चिन्ह झालेले आहेत. अनिल पाटील AP2 आणि अनिल पाटील तुम्हाला भारतामध्ये कुठेही जायचं असेल तर नक्कीच एक बजेट पॅकेट त्यांच्या माध्यमातून पुरवलं जाईल. आपण आणखीन सत्कार आहेत मग त्या अगोदर टॉस करूया आणि विनंती असेल अनिल पाटील यांनाच त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. एका बाजूने TR आहे आणि दुसऱ्या बाजूने 94. दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. बघूया टॉसचा बॉस कोण होतोय. कॉल असेल टेम्बोली टीम कॅप्टन
94 is call and 94 जिंकलेला आहे टॉस तो टेंबोलीने टॉस जिंकलाय. काय घेणार क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण घेण्याचं कारण काय आहे? रन आजच्या दिवसामध्ये कमी होतात म्हणून काय आणखीन काय दुसरं कारण आहे? नाही रन तर कमी होतातच आणि आम्हाला जास्ती बेनिफिट आहे. आणि पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं 29 फक्त टार्गेट टू हिट सेट केलं होतं तरी सुद्धा गोलंदाजी चांगली टाकली. फलंदाजी का खराब झालेली? कारण की आमचे मेन बॅटमन होते ते आले नव्हते आणि आमच्याकडे बॉलर चांगले होते आणि तेही चांगला परफॉर्मन्स केला. बॉलर सर्व होते फक्त आमच्याकडे बॅटमन अवेलेबल कमी होते. आणि हे मैदान हे विकेट आणि हे जे फ्लड लाईटची व्यवस्था केली हे जे आयोजन आहे कसं वाटलं तुम्हाला? व्यवस्थित एकदम खेळायला खूप मजा येते. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते टीमचे कॅप्टनचे हनुमान टेंबोली. टॉस जिंकला आणि प्रथम त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणखीन काही सन्मान बाकी आहेत आपले, आपण सन्मान करणार आहोत. हे बँड पथक आपण बघतोय याचं खास कारण आपण बघतोय रियांश ज्यांचा बर्थडे आपण या मुख्य मंचावर साजरा करणार आहोत. आणि रियांशचे पिताश्री नवीद भोईर यांचा अंदाजच वेगळा आहे. प्रत्येक वर्षी ते आपल्या सुपुत्राचा बर्थडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते साजरा करतात. यंदाच्या सीझनमध्ये 4था बर्थडे आहे रियांश यांचा आणि 4था बर्थडे दुबईला जाऊन दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये जाऊन त्यांनी तो बर्थडे साजरा केलेला आहे. आणि आता दुबईवरून थेट ते आपल्या TRच्या मुख्य मंचावर येतात आणि रियांश यांचा बर्थडे या मुख्य मंचावर आपण साजरा करणार आहोत. ही ग्रँड एंट्री होताना दिसते आपल्याला. रियांश याचा 4था बर्थडे आहे. बँड पथकाच्या आपण पाहतायत गाजा वाजाने अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतात एंट्री केली गेले आणि हीच ओळख आहे या स्पर्धेची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल बँड पथक आणि संपूर्ण फटाक्यांच्या आतषबाजीने या मैदानात आपण पाहतायत. जबरदस्त एक वेगळं लूक आपल्याला पाहायला मिळतं. फटाक्यांच्या रोषणाईने अंडर फ्लड स्लाइडमध्ये या स्पर्धेच्या आयोजनात सातत्याने आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्यामध्ये आता आपण फटाक्यांची आतषबाजी आणि खरंच ज्या पद्धतीने आपण पाहतो की 31ला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण पाहतो रोषणाई जशी होते तशीच मात्र आज या 8 मार्चच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे नक्कीच हे आपण बघू शकतोय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक गणेश मोरेश्वर पाटील त्यांच्या बाजूलाच नवीद भोईर आहेत आणि नवीद भोईरचे